तर जरांगे यांच्या आंदोलनाला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे। जरांगे यांना आज एका दिवसाची आणखी मुदतवाढ देण्यात आली होती, मात्र जरांगे यांच्या आंदोलनाला आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे। आज 6 वाजेपर्यंतचीच वेळ ही जरांगे यांना मिळाली होती, मात्र आणखी मुदतवाढ यामध्ये मिळण्याची शक्यता आहे। कालपासून जरांगेंनी आपलं उपोषण सुरू केलेलं आहे। त्यानंतर आज 6 वाजेपर्यंतची वेळ ही जरांगे यांना देण्यात आली होती, मात्र यामध्ये आता मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा यांच्याकडून। कृष्णा, 6 वाजेपर्यंतचीच वेळ होती, मात्र जरांगे यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे। निखिल, आपण पाहतो की ज्या संख्येनं मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सगळे आंदोलक मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत, मराठा आरक्षणाच्या मागणीवरती ते ठाम आहेत आणि कालपासून आपण पाहतोय कालचा आणि आजचा दिवस ही परवानगी घेऊन त्यांनी आंदोलन सुरू ठेवलेलं होतं। मात्र आजची परवानगी ही संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची आहे। काल ज्या घडामोडी झाल्या त्यानुसार मुंबई पोलिसांनी 1 दिवसाची मुदतवाढ दिलेली होती आणि त्या मुदतवाढीची वेळ ही संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची आहे। मात्र ज्या पद्धतीचं आंदोलन सध्या मुंबईच्या आझाद मैदानामध्ये सुरू आहे आणि गर्दी पाहता मनोज जरांगे पाटील यांना पुढचे काही दिवस परवानगी देण्याची शक्यता आहे। मुंबई पोलिसांकडे तसा रितसर अर्ज मनोज जरांगे पाटील यांना करावा लागेल आणि ज्या अटी शर्ती मुंबई पोलिसांनी आतापर्यंत घालून दिलेल्या आहेत त्या अटी शर्तींचं पालन करूनच मनोज जरांगे पाटील यांना पुढचे काही दिवस मुदतवाढ दिली जाऊ शकते। कारण मनोज जरांगे पाटील हे आंदोलनावरती ठाम आहेत, उपोषणावरती ठाम आहेत आणि वारंवार ते सरकारला इशारा देत आहेत की जोपर्यंत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही आणि त्यामुळे या सगळ्या मागणीवरती पाहता पुढचे काही दिवस हा रितसर अर्ज मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सोबत असणारी जी काही टीम आहे ती लिगल टीम सगळी जी बघते आहे त्यांच्या वतीनं मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये रितसर अर्ज केला जाईल आणि त्यानुसार पुढचे काही दिवस त्यांना परमिशन जी आहे किंवा परवानगी आहे ती दिली जाईल असं सरकारची भूमिका आहे। एकंदरीत आज धन्यवाद कृष्णा। थोडंसं माहितीबद्दल। जरांगेंच्या आंदोलनाला आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्यता